श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा गुढीपाडवा. तर गुढीपाडव्याच्या दिवशी बघा आपल्याला अतिशय मौल्यवान अशी वस्तू खरेदी करायची आहे. कारण की याच दिवशी आपल्या मराठी नवीन वर्षाला सुरुवात होत आहे. चैत्र नवरात्रीला देखील सुरुवात होत आहे. शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याला सुरुवात होणार आहे. आपण सगळेजण सज्ज झालो आहोत ते म्हणजे मराठी नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी. चैत्र शुक्ल प्रतिपदाला गुढीपाडवा आपण साजरा करीत असतो. घरोघरी गुढी उभारली जाते. बऱ्याच ठिकाणी शोभायात्रा सुद्धा काढली जाते. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक संपूर्ण असा मुहूर्त आहे. या दिवशी आपण खूप काही खरेदी करत असतो. मात्र यावर्षी गुढीपाडवा हा 30 मार्च रविवारी आलेला आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर बघा आता सोन्याचे तर भाव ढगालाच गेलेत. सोनं तर खरेदी करणं शक्य नाही. तर मग आपण त्याच्याही पेक्षा अशी महत्त्वाची वस्तू आपल्याला खरेदी करायची आहे जेणेकरून आपल्या घरात सुख समाधान आनंद समृद्धी येईल आणि ती वस्तू अगदी प्रत्येक व्यक्ती खरेदी करू शकते. तर बघा ती कोणती अशी वस्तू आहे आणि ती आपल्याला खरेदी करायची आहे गुढीपाडव्याच्या दिवशी याचबद्दल आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. तर तुम्ही माझ्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला नवीन असताल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब अवश्य करा. आता गुढीपाडव्याला काय होईल बघा, सोनं तर सगळ्यांनाच घेणं शक्य होणार नाही. मग कुणी घराची बुकिंग करणार असेल, प्रत्येकजण यथाशक्ती काही ना काही आपण वस्तू घेत असतो. पण बघा सोन्याचे भाव आता इतके गगनाला भिडलेत की ते सोनं खरेदी करू शकतच नाहीत. आता आपण आपल्यासारख्या सर्वसामान्याचं तर कामच राहिलं नाही आता सोनं खरेदी करणं. खरं तर गुजभर सोनं घ्यायचं असतं जेव्हा तुम्ही 3.5 मुहूर्त असता किंवा पुष्य नक्षत्र असतो. ह्या शुभ मुहूर्तावर जेव्हा तुम्ही सोनं खरेदी करत असतात तेव्हा तुम्हाला ती विकायची किंवा मोडायची वेळ येत नाही. पण खरं तर आजकाल सोन्याचा भाव इतका वाढला की सर्वसामान्य माणसांच्या खिशाला त्या गोष्टी परवडणारच नाहीत. पण हो, घरात सुख समृद्धी नांदावी म्हणून आपण या शुभ मुहूर्तावर नक्कीच एखादी तरी वस्तू खरेदी करू शकतो आणि ती आपल्याला परवडेल. आता सगळ्यात अगोदर घरात धनधान्य समृद्धीकारक जो तोडगा आपण पाहणार आहोत तो आवर्जून अगदी तुम्ही गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी ती वस्तू खरेदी करू शकतात. आता गुढीपाडव्याच्या दिवशी त्याची पूजा देखील करायची आहे आपल्याला. ज्या काही वस्तू आपण पाहणार आहोत त्या गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता किंवा मग आदल्या दिवशी. आता गुढीपाडव्याच्या अगोदर आता राहिलेतच 2-3 दिवस, तुम्हाला शक्य होईल त्यानुसार तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता. त्याची पूजा देखील करायची आहे आपल्याला. आता बघा गुढीपाडव्याच्या दिवशी या वस्तू खरेदी करत असतो आपण कारण ह्या दिवशी कुठलाही शुभ मुहूर्त बघत नाही. हा दिवस पूर्णच शुभ आहे कारण की हा 3.5 मुहूर्तापैकी एक दिवस आहे. जसं की बघा घरात अतिशय सुंदर पद्धत असते किंवा दसरा आला की दिवाळी आली गुढीपाडवा आला या दिवशी देवांना देखील वस्त्र घेतली जातात. सुरुवातच देवांच्या वस्त्रापासून करायची आपल्याला. आता देवांच्या वस्त्रापासून सुरुवात केली आपण. जर बघा देवघरात अगदी छोटे मोठे मग तुमच्या घरात आता प्रत्येकाच्या घरात ज्या पद्धतीने देवघर त्यातील मूर्त्या असतील त्या पद्धतीने बघा तुम्ही देवांना वस्त्र घेऊ शकता. अगदी बाळकृष्णाला घ्या, गणपती बाप्पांना घ्या, महाराजांना घ्या, तुमच्या घरात जे देव आहेत तुम्ही त्या देवांना तुमच्या पद्धतीने वस्त्र देवांसाठीचं लागणारं साहित्य नक्कीच घेऊ शकतात. एक नवीन वस्त्र खरेदी करू शकता. देवांचं जे आसन असतं ते सुद्धा आपण खरेदी करू शकतो. बऱ्याच घरात देवघर देखील खरेदी केलं जातं. तुमची इच्छा असेल तर तुम्ही देवघर देखील नक्कीच खरेदी करू शकता. गुढीपाडव्याच्या दिवशी जर तुम्ही तुमचे टाकसुद्धा बनवू शकता. म्हणजे आधी 3-4 दिवस आपण ते बनवायला सांगायचे आणि गुढीपाडव्याच्या दिवशी किंवा मग गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी आपल्या घरी आणायचे. आणल्यानंतर धान्यात ठेवायचे आणि गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला हे जे टाक आहेत समजा आपले मग कुलदेव असेल आपली कुलदेवी असेल आपल्या घरात मग आपल्याला काय करायचं आहे यांच्यासारखा मोठा आनंद कुठंच नाही बघा. हा परम आनंद असतो हा. म्हणून तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या घरातले टाकसुद्धा बनवायला टाकू शकतात आणि गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही ते अगदी छान पूजा करून आपल्या घरात देवघरामध्ये स्थापना करू शकतात. आता देवघरातूनच आपण सुरुवात केली आहे तर त्यानंतरची वस्तू घ्यायची आहे आपल्याला बघा ती म्हणजे अगदी कुठली पण असू द्या मग धातूची घ्यायची आहे आपल्याला.
याच्या व्यतिरिक्त आपण बघा तांब्याची घेऊ शकतो. तुम्ही कलश खरेदी करू शकता, किंवा जे ब्रास आहे ज्याला पितळ म्हटलं जातं बघा, पितळी वस्तू घेऊ शकतात. अगदी बघा आपण ह्या महालक्ष्मीची पावलं देखील घेऊ शकतो आपण, तांब्याची, पितळेची. या तर गोष्टी आपण सगळेच खरेदी करू शकतो. बघा आता बाजारात अनेक प्रकारचे छान छान देवांसाठीचे ताट देखील आलेले आहेत, ज्याच्यावर देवांचा अभिषेक घालू शकतो आपण, देवांच्या आरतीसाठी, किंवा मग देवांना नैवेद्य दाखवण्यासाठी कुठलेही तुम्ही ताट, दिवे खरेदी करू शकतात. ज्या वस्तू आहेत त्या तुम्हाला आपल्याकडे आहेत त्या नाही घेत ना समजा आपण, पण ज्या नाहीत त्या तर नक्कीच आपण खरेदी करू शकतो. पितळी वस्तू, मग घरात आपल्या गायवासराची मूर्ती नसेल तर आपण गायवासरूची मूर्ती देखील या दिवशी नक्कीच खरेदी करू शकतो. जर बघा आता गजलक्ष्मी, अष्टलक्ष्मीपैकी एक आहे गजलक्ष्मी, तीही आपण खरेदी करू शकतो. ज्यांना श्रीयंत्र खरेदी करायचं असेल त्यांनी श्रीयंत्र देखील गुढीपाडव्याच्या दिवशी नक्कीच खरेदी करू शकतात. आता बघा देवघरात प्रचंड गर्दी करणं म्हणजे याला काहीच अर्थ नाही. श्रीयंत्र सगळे फोटो ठेवण्यात अर्थ नाही. तुम्हाला एवढा वेळ आहे का की तुम्ही पूजा करणार आहात का नाही, तर ते यंत्र घेऊन धुळीत ठेवण्यात काहीही अर्थ नाही. या दिवशी आपण कुबेराची मूर्ती सुद्धा खरेदी करू शकतो, पण तुम्हाला माहिती आहे का कुबेराची मूर्ती ही देवघरात ठेवत नाहीत. कुबेर यंत्राला देवघरात म्हणजे स्थान आहे, कुबेराची मूर्ती ही तुमच्या तिजोरीत ठेवायची असते. आता कुबेराची मूर्ती देवघरात ठेवायची नाही, जर तुमच्याकडे असेल तर ती काढा आणि तुम्ही ती तुमच्या तिजोरीत ठेवून द्या. आता बघा तुम्हाला जर इच्छा असेल की तुम्ही कुबेराची मूर्ती सुद्धा खरेदी करू शकतात, मात्र एवढंच लक्षात ठेवा की ती आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायची आहे. या दिवशी धनधान्यकारक जे काही तोडगे करत असतात तर ते अन्नपूर्णा मातेची जर मूर्ती तुमच्या घरात नसेल तर ती देखील नक्कीच खरेदी करू शकतात. अन्नपूर्णा माता ही नेहमी तांदळातच ठेवावी. अन्नपूर्णा माता ही तांदळातच ठेवायची असते. अशी म्हणजे रिकामीच ठेवू नका. एक वाटी घेऊन त्यामध्ये तांदळ आणि त्यानंतर अन्नपूर्णा देवी ठेवायची असते आपल्याला. परत बघा आता आपण अन्नपूर्णा मातेसाठी एक पितळेची वाटी देखील खरेदी करू शकतो गुढीपाडव्याच्या दिवशी. आता अगदी बघा या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये पण खूप आनंद आहे. सोनंच घेऊन खूप आनंद, खूप श्रीमंत होणार असं काहीच नाही. बघा आता आपल्याला खूप काही मिळणार आहे असं नाही, पण घरात ज्या वस्तू नाहीत त्या तर आपण नक्कीच खरेदी करू शकतो. हा एक खूप मोठा आनंद आहे. घरात बघा कुलदेवीचा फोटो जर नसेल तर तुम्ही तो देखील खरेदी करू शकतात. भगवान विष्णू, माता लक्ष्मी किंवा मग स्वामी महाराजांचा फोटो, मूर्ती, म्हणजे आपल्याला जे हवंय ते आपण नक्कीच अगदी गरजेच्या वस्तू तर या विशेष स्थितीवरती नक्कीच खरेदी करू शकतो. या जगात ज्ञान खूप मोठा आहे, ज्ञानाचा भंडार इतका आहे की आपण कितीही वाचलं, कितीही अभ्यास केला तरी तो कमी पडतो. याच दिवशी तुम्हाला कुठलाही ग्रंथ घ्यायचा असेल, तुमच्याकडे नसेल गुरुचरित्र, स्वामीचरित्र, तर तुम्ही या देखील घेऊ शकतात. व्यंकटेश स्तोत्र, लक्ष्मी अष्टक किंवा मग नित्यसेवेचे पुस्तक हे देखील तुम्ही घेऊ शकतात. आता बघा देवघरासंदर्भात या दिवशी तुम्ही खूप सुद्धा खरेदी करू शकता. म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी लागतात त्या खूप साऱ्या आपण खरेदी करू शकतो बघा. तसेच बघा आता या दिवशी तुम्ही भीमसेनी कापूर, लवंग, आता आपण जर काही समजा उपाय करतो त्यावेळेस आपल्याला अलबत कापूर, लवंग या गोष्टी लागतातच. तर बघा आध्यात्मिक दृष्ट्या पाहिलं तर प्रचंड फायदे तुम्हाला होत असतात. म्हणूनच बघा आपण या दिवशी आपल्याला ह्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला खरेदी करायच्या आहेत आणि ह्या खरंच खूपच महत्त्वाच्या आहेत. अगदी आपल्याला दररोज लागतील अशा ह्या वस्तू आहेत. त्यानंतर बघा अगदी एक डब्बा मिळतो तो तुम्ही खरेदी करू शकता. माता लक्ष्मीचा छानपैकी दिवा लावावा, या पद्धतीने तुम्ही गुढीपाडवा आपण नक्कीच साजरा करू शकतो. तर अशा प्रकारे बघा गुढीपाडव्याला आपल्याला सोनं नाही घेणं झालं तर आपण आपल्या देवासाठी नक्कीच काही वस्तू खरेदी करू शकतो आणि त्या सोन्यापेक्षाही मौल्यवान आहेत. तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ही सविस्तररित्या माहिती जाणून घेतलेली आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा. आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.